पंचांना आपला निर्णय घेऊन द्या. तुम्ही कृपया करून मध्ये बोलायचं नाहीये कोणी. आयुष, जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर कमिटीशी तुम्ही बोलून घ्यावं. जर कन्फ्युजन असेल कमिटीशी बोलून घ्या. काय डिसिजन घेतलंय पंच? नॉट आउट. रन नाही ना, डॉट बॉल ना. पडद्याला लागून बाहेर लागलाय बहुतेक. एक मिनिट डॉट आहे की डी आहे? डी आहे. 1 रन. अंडर एज आणि कीपर करे बॉल डॉट बॉल. 3 बॉल स्कोर झाला, 2 रन. आणि 2 रन. थ्रो करायला गेले, मिसफील्ड. 4 बॉल 4 झाले. खूप सुरेख अशी गोलंदाजी केलेली. बघितलं बॅट्समॅन पुढे येत आहे मारायला तर वाईट टाकायचा प्रयत्न होता, पण बॅट्समॅनने पण बॉल पाठी जाऊ दिलं नाही कीपरकडे. स्ट्राईकवर गांगुली. सर्व बॅक थ्रो करत आहेत. 5 बॉल 5 रन. शेवटचा चेंडू. वाईट बॉल. 5 बॉल स्कोर झाला, 6 रन. पहिला एक्स्ट्रा. सिंगल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 7 रन. नेक्स्ट ओव्हर. दुसरं षटक सुरू करायला आलेत भाऊ आदित्य. स्ट्राईकवर गांगुली. पहिला चेंडू. खूप लांब असं व्हाईट बॉल. अंपायरचा निर्णय. चांगला फटका मारायचा प्रयत्न होता, पण सुरेख अशी फिल्डिंग आणि रनआउट. खूप सुरेख फिल्डिंग होती. किती छान थ्रो आणि तेवढंच चांगला बॅकअप स्वतःच्या बॉलिंगवर भाऊ यांचं. 1 ओव्हर 1 बॉल नंतर स्कोर आहे 8 रन. नवीन बॅट्समॅन नाव सांगा ना सर. मेहुल. चांगला असा बॉल डॉट बॉल. दोन रन. चांगला ब्लॉक आणि तेवढंच चांगलं फटका मारला होता. रनआउटचा प्रयत्न केलं पण ते काही सफल झालं नाही. 4 बॉल झाले, 2 बॉल शिल्लक. 11 रन झाले स्कोर. डॉट बॉल. विकेट. खूप चांगलं. दोन ओव्हर 11. आमच्या मंडळाचे धुवाधार कार्यकर्ता विजय पंचाल यांची उपस्थिती झाली आहे, तर शिवसंकल्प मित्र मंडळच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आपले नाश्त्याचे स्पॉन्सर आलेत. कधीपासून मला खूप भूक लागलेली, प्रतीक्षा करत होतो. तसेच त्याच घरी
विजय हे देवा स्वरूपात आले इथे. व्हाईट बॉल. जयेश यांचा पहिला चेंडू एक्स्ट्रा. व्हाईट 12. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोअर आहे 12 रन. परत हा असा एक व्हाईट बॉल. स्कोर चाललंय वाढत 13 रन. चांगला बॉल आणि 1 रन. इनसाइड एज. 1 बॉल 14. कुठेतरी पाय पकडायचा प्रयत्नात आपण एक्स्ट्रा टाकतोय, ते बॉलरला समजून घ्यावं लागेल. आणि वाईट. चांगला असा फटका आणि खूप चांगली अशी फिल्डिंग, पण 1 रन काही रोखू शकले नाही. धावून काढले 1 रन. 2 बॉल 16 रन झालेत. लेग टर्न केलं. व्हाईट बॉल. 2 बॉल 17. चांगला बॉल होता पण कुठे जास्त टर्न भेटला आपल्याला. 1 रन साठी कव्हर ड्राईव्ह करून घेतलं 1 रन. खूप चांगला असा बॉल बोल्ड करण्यात आलाय. कधीपासून ते हेच बॉल टाकण्याचा प्रयत्न करत होते आणि कुठे शेवट तरी त्यांना सफलता मिळाली आहे. स्कोर 4 बॉल 18 झाले. 2 बॉल शिल्लक. या षटकाचे 2 बॉल शिल्लक. नवीन फलंदाज आले धीरज. स्ट्राईकवर असणार धीरज. 18. परत असा एक वाईट बॉल आणि स्कोर वाढत चाललाय 19. खूप जास्त एक्स्ट्रा आलेत या ओव्हरमध्ये. 1 रन साठी ढकललंय. स्कोर झाले 20. 5 बॉल. तीन ओव्हर 21. शेवटच्या षटक संघासाठी नरेश. काय तकलीफ विजय भाऊ? परत आपल्या मैदानात राणी उपस्थित झाली. चांगला बॉल. तेवढंच चांगला फटका मारलाय 2 रन साठी. कमिटीला विनंती लवकर बॉल पाठवायचे. दुसरा बॉल देऊन मॅच सुरू करायची. मॅच काय थांबायची नाही आपल्याला. दुसरा बॉल द्या भाई. मला वाटतं बॉल चेक करण्याच्या ऐवजी ते बॉलच आणलं लवकर. आलाय मॅच बॉल आलाय. चला सुरू करा. वाईट बॉल. लेग स्टंपच्या दिशेने बॉल सुरू झालेला आणि अजून लेग टर्न होऊन चांगला बॉल. डॉट. डेलिब्रेट. नो रन. डॉट बॉल. परत लेग टर्न केलेला. परत चांगला बॉल पण या बॉलला खूप टायमिंग भेटलेली बॅट्समॅनला. बॅकफुटला जाऊन टॅप करून दिले 2 रन साठी. स्कोर झालाय 26 रन.
चांगला फटका मारलेला पण सुरेख अशी फिल्डिंग बाउंड्री लाईनवर. शेवटचा चेंडू आणि मिसफील्ड झाली आहेत. 4 रन. हाताचा बॉल होता पण कुठेतरी फिल्डरचं लक्ष नव्हतं. असं ओव्हरची समाप्ती. स्कोर झाला 32. टार्गेट आहे 33. स्टेशन वाइज में उन लोग को 8 प्लेयर का अंदर खड़ा रखना पड़ेगा अगर उन दोनों का हुआ तो, और इसमें उसको फिर ओपन लॉट में किसी भी बच्चे को खड़ा रखना पड़ेगा. दुसरी इनिंगची सुरुवात. फलंदाजीला आले भाऊ आणि नॉन स्ट्राईकवर आहे सौरभ. बॉलिंगची सुरुवात करणार आहेत धीरज. नॉन स्ट्राईकवर सौरभ. बॉलर धीरज. स्ट्राईकवर आहे आदित्य भाव. टार्गेट आहे 33. वेल बोल्ड. डॉट बॉल आलाय. एक रन साठी खेळले. जर सायपासला या टोटल चेस करायचं आहे तर या दोघांचं बॅट चालणं खूप गरजेचं आहे त्यांच्यासाठी. स्कोर झालाय 2 बॉल 1 रन. सुरेख असा बॉल आणि काही सुंदर फिल्डिंग पाहायला भेटली आहे. 2 रन अडवलेत 1 रन आणि तसंच चांगला बॅकअप गांगुलीद्वारा आणि रनआउटचाही प्रयत्न करण्यात आलेला. रनआउट काय झालं नाही पण एवढं अलर्टनेस पाहून खूप चांगला असा बॉल. डॉट बॉल. 4 बॉल स्कोर झाले 2 रन. पुढे येऊन कुठेतरी स्कोर मारायचा प्रयत्न होता पण इनसाइड एज 1 रन. स्कोर झाला 5 बॉल 3 रन. शेवटचा चेंडू पहिल्या षटकाचं. धावून रन करण्यात आले 1 रन. स्ट्राईकवर पुढच्या षटकाला असणार भाऊ. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला 4 रन. 18 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. बॉलरचं नाव. बॉलरचं नाव हेमंत. एक रन. स्कोर झाला 5 रन. 17 बॉल 28 धावांची आवश्यकता. 17 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता. डॉट बॉल. चांगला असा चेंडू उलटी कॅप घालून. पाय पकडून बॉल टाकतायत. 1 रन साठी खेळून घेतले भाऊ यांनी. 3 बॉल नंतर स्कोर झालाय 6 रन.
चांगला असा फटका 2 रनसाठी. स्कोर झालाय 4 बॉल 8. कुठेतरी जास्त टायमिंग होती या बॉलला आणि असे बॉल भाऊ सोडणार नाहीत. चांगला असा फटका. सूर्यकाशी फिल्डिंग. खूप चांगलं क्रिकेट बघायला भेटत आहे सेमीफायनलला. वाईड बॉल. दोन्ही संघ खूप जाण लावत आहे मॅच जिंकायला. शेवटचा चेंडू पण नाही. अजून एक बॉल टाकावा लागेल. स्कोर झालाय 5 बॉल 11. बॉल टू बॉल स्कोर आहे. 22 रन पाहिजे 13 चेंडू. खूप चांगलं असं जज केलंय बॅट्समॅननी. वाईट चेंडू. अजून एक अतिरिक्त धावा. राणी कृपया शांत व्हावं थोडं. बस. चांगला फटका मारलेला आणि सिंगल. 2 ओव्हर नंतर स्कोर झालाय 13 रन. 12 बॉल 20 धावांची आवश्यकता. 12 चेंडू मध्ये 20 धाव. बॉलर नेम योगेश. संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत योगेश. 12 चेंडू मध्ये 20 धाव. कुठेतरी या ओव्हरला जास्त रन आले पाहिजेत. चांगला असा फटका 2 रनसाठी. 11 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. या ओव्हरला जर तरी त्यांनी 10 रन काढले तर शेवटच्या ओव्हरला मॅच बनते कुठे ना कुठे. चांगलं असं जज केलं. वाईट बॉल. चांगला असा बॉल पण तेवढंच चांगलं असं शॉट. अंपायरला बघायचं जरा निर्णय घ्यायचं काय रन आहे. 2 रनचा निर्णय घेतलाय. चांगला असा प्रयत्न होता पण कुठेतरी ते बॅनरला त्यांचा हात लागलं. सिंगल. स्कोर काढवायचा आहे जरा आपल्याला. 3 बॉल 19. 14 रन पाहिजेत. 9 चेंडू. खूप सुरेख असा बॉल ब्लॉक होल मध्ये टाकलेला आणि रनआउट घेतलं. कोण रनआउट झालंय ते कळवायचे अंपायर. पंचाचा निर्णय भाऊ रनआउट. 8 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. नेक्स्ट फलंदाज शहजाद. शहजाद. चांगला असा बॉल. खूप चांगला कमबॅक केला पण ओव्हर थ्रोच्या स्वरूपाने 1 रन आले. आधी कुठेतरी काही 2
2 धावा आलेले पण आता खूप चांगलं असं कमबॅक केलं. 1 मिनिट. परत असं चांगलं एक बॉल. 3 बॉल लागोपाठ त्यांनी ब्लॉकवर टाकलेत. राणे कोणाला शोधते तू? ए भाई लेना इसको. शेवटची ओव्हर सर्वेश. पंचाचा निर्णय वाईट बॉल. 6 बॉल मध्ये 12 पाहिजेत. नाही रिव्ह्यू नाहीये. सहा चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. नो बॉल. मॅच मध्ये थोडासा रंग असं बघायला मिळतं आपल्याला. 6 बॉल 11 पाहिजे. 2 एक्स्ट्रा टाकलेत बॉलरने. फुलटॉस टाकलेला पण काही फिल्डिंग केली आहे. डॉट बॉल. वाईड होता पण बॅट्समॅनने मारण्याचा प्रयत्न केला. चांगला असा बॉल. 4 बॉल 11 धावांची आवश्यकता आता. खूप चांगला असा बॉल. वाईट जज करण्याचा प्रयत्न होता पण बॉल लागले त्यांचा शूजला. 3 चेंडू 11 धाव. 3 बाउंड्री. चांगला असा बॉल पण 2 रन साठी. 2 बॉल 9 रन. कंपल्सरी चेज आहे. 2 लीगल बॉल. पुढे येऊन मारायचा प्रयत्न. 1 रन. 1 चेंडू मध्ये 8 रन करावे लागतील. दोन रन. या मॅचचा सामनावीर गांगुली. विजय पंचाल यांना मी विनंती करतो सामनावीरचं जर्सी तुम्ही गांगुली यांना द्यावं. संदीप